आपल्याला नाश्त्यासाठी चवळी भिजत टाकायची आहे। आपण आता उद्या याचा नाश्ता करणार आहोत। 4 जणांसाठी 2 वाट्या चवळी भिजत टाकायची आहे। आता आपण ह्या 2 वाट्या चवळी घेतलेल्या आहे। यात आपल्याला एक गडवा भरून पाणी घालून घ्यायचे आहे। आपल्याला हे गडवाभर पाणी घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे 7 ते 8 तास भिजत घालायचे आहे। आपल्याला आता हे पाणी टाकून झालेलं आहे। हे रात्रभर असंच ठेवायचं आहे 7-8 तास। नंतर उद्या सकाळी आपल्याला हे कुकरला लावायचे आहे। आपल्याला हे 7-8 तास भिजत टाकायचे आहे। आपल्याला चवळीची फोडणी करून घ्यायसाठी 2 कांदे 1 टमाटर कापून घ्यायचे आहेत बारीक। आपण कांदा बारीक कापून घेतलेला आहे, टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे। थोडासा कढीपत्ता फोडणीसाठी घेणार आहोत। आपल्याला कुकरमध्ये चवळी टाकून 15 मिनिटं झालेली आहेत। आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। गॅसवर कढई टाकून घ्यायची आहे। नंतर त्यात 2 पड्या तेल घालायचे आहे। कढईमधलं तेल छान तापू द्यायचं आपल्याला। त्याच्यानंतर मोहरी घालायची आहे 2 चमचे। नंतर जिरे घालायचे 2 चमचे। नंतर राख घालायची 1 चमचा। जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे। नंतर टोमॅटो घालून घ्यायचा आहे। नंतर थोडा कढीपत्ता घालून घ्यायचा आहे। आपल्याला कांदा आणि टोमॅटो छान परतून घ्यायचा आहे। जोपर्यंत कांदा आणि टोमॅटो तिकडे शिजत आहे तोपर्यंत आपण हे कुकरची वाफ घालून घ्यायची आहे। कुकर पूर्ण थंड होऊ द्यायचा आहे आणि अशी शिट्टीमधली वाफ काढून घ्यायची आहे कुकरमधली। कुकरमध्ये पूर्ण वाफ केल्याशिवाय कुकर उघडायचं नाही, थंड होऊ द्यायचं आहे, नंतर उघडायचं आहे। तुम्ही बघू शकता की छान आपली चवळी शिजलेली आहे। अशा प्रकारे मी छान टम्म फुगवून तयार झालेली आहे। तोपर्यंत आपली फोडणी पण छान तयार झालेली आहे। आपल्याला या फोडणीमध्ये लाल तिखट टाकून घ्यायचे आहे। 2 चमचे आपण लाल तिखट घालणार आहोत। टाकून झाल्यानंतर ते छान परतवायचं आहे आणि चवळी घालून घ्यायची आहे आपल्याला। आपल्याला हे पूर्ण चवळी घालून घ्यायची आहे आणि छान कलट करायचं आहे। आपल्याला यात चमचाभर मीठ घालून घ्यायचे आहे। ही आपली चवळी शिजवून तयार आहे नाश्त्यासाठी। आपण गरमागरम चहासोबत चवळीचा नाश्ता छान करू शकतो। आपली चवळी नाश्त्यासाठी तयार आहे। बघा किती छान दिसतं।